ही सगळे वारकरी संप्रदाय जो आहे वैष्णवांची मांदियाळी ती आता सगळी माझ्यासोबत आहेत. तर आपण वारकऱ्यांशी संवाद साधूया. नमस्कार, तुम्ही कुठून आलाय? आम्ही वाईवरून. बरं, यंदाची कितवी वर्ष वारीचं तुमचं? माझं 4थं वर्ष आहे. माझ्या आधी माझी आई आणि माझे वडील करत होते. इतकी वर्ष पंढरपूरची वारी करताय आणि एवढा प्रवास असतो सगळा, अनेक अनुभव येत असतात आपल्याला. तर एखादा असा वारीचा कुठला अनुभव जो नेहमी स्मरणात राहिलाय? म्हणजे दरवर्षीचे असतातच, पण दरवर्षीचा नाही, यंदाचाच तुम्ही अनुभव घ्या. एवढा पाऊस झाला, सगळं झालं, तरी प्रस्थान व्यवस्थित झालं, सगळं झालं. हेच हेच बघण्यासारखं आहे. काहीच नाही ना, म्हणजे विचार करा नाही, बाकी मागे जायची गरजच नाहीये. आताच सगळं आहे ते तुम्ही बघू शकता. बरं, आता वारी म्हटलं की अभंग आले किंवा काय एखादा अभंग म्हणू शकता का? या हे बघा या तात्या म्हणणार ना, तात्या म्हणा. रामकृष्ण हरी. ते तुमचं पहिलं नाव सांगा. माझं रघुनाथ शंकर पाटील, बरं कोल्हापूर जिल्हा, बरं. इंचलकर, चंदूर. आता आम्हाला मस्त एक अभंग ऐकवा माऊलींचा. मी धरते. आवाज आहे का? म्हणा की. पंढरीसी जारे आल्यानो संसारा, पंढरीसी जारे आल्यानो संसारा, पंढरीसी जारे आल्यानो संसारा, पंढरीसी जारे आल्यानो संसारा. पाहे उभा भेटीची आवडी, वाट पाहे उभा भेटीची आवडी, वाट पाहे उभा भेटीची आवडी, वाट पाहे उभा भेटीची आवडी. कृपाळू तातडी उतावीळ, कृपाळू तातडी उतावीळ, पाहे उभा भेटीची आवडी, वाट 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 पाहे उभा भेटीची आवडी. तुका म्हणे ऐसा अर्थ ज्याचे म्हणे, अर्थ ज्याचे म्हणी, त्याची चक्रपाणी वाट पाहे, वाट पाहे, त्याची चक्रपाणी वाट पाहे, चक्रपाणी वाट पाहे. बरं, मला एक सांगा, हा तुमचा सगळा ग्रुप आहे का पूर्ण? दरवर्षी वारीला असता तुम्ही? बरं बरं. दिंडी क्रमांक 13 रथामागे. वाईकर दिंडी क्रमांक 13 रथामागे. हा बरं, आता मला सांगा, इथून इथपर्यंतचा सगळा प्रवास म्हणजे देहू, आळंदी, आता पुणे, आता तुम्ही पंढरपूरला जाणार बरोबर? आता तुम्ही, मी मगाशी विचारल्याप्रमाणे तुम्ही म्हणालात महापुराचं संकट आलं होतं, तर विठ्ठलाकडे आता जाऊन काय मागणार? आता काय साकडं घालणार? पहिला शेतकरी राजा सुखी कर, सगळ्यात महत्वाचं. शेतकरी तो असेल तर दुनिया सुखी आहे. पैसे काय, पैसे तुम्ही खाऊ शकत नाही. सगळ्यात महत्वाची गोष्ट सध्याच्या घडीला. बरं बरं, बळीराजाला सुखी करा असं त्यांचं म्हणणं आहे, असं ते साकडं विठुरायाच्या चरणी घालणार आहेत. आता पण ह्या दादांना विचारूया. माऊली, तुम्ही कुठून आलात? पुण्यात. बरं, यंदाचं कितवं वर्ष आहे तुमचं की दरवर्षी? 10 वर्ष झाली. बरं, घरी कोणी होतं की परंपरा सुरू झाली? काका होत्या म्हणजे. तुम्ही काय मागणार विठुरायाकडे? सगळं व्यवस्थित व्हावं, बाकी काय आहे रोजच. बरं, माऊली तुम्ही कुठून आलात? नांदेड, संभाजीनगर. दरवर्षी वारीला असता? 3-4 वर्ष झाले.
एखादा असा अनुभव वारीचा, सगळ्याच वारीचे अनुभव खूप सुखद असतात, लक्षात राहण्यासारखे, पण ही वारी माझ्या बाबा कायम लक्षात राहील असा कुठला अनुभव आहे का? असा आनंद म्हणजे गगनामध्ये मावून अशी आनंद झाला. असा माझ्या कुळामध्ये कोणी केली नव्हती वारी, मी चालू केली आता. बरं, आता तुम्ही म्हणालात कोणी गुणामध्ये केली नव्हती, मी चालू केली, पण काहीतरी घडलं असेल असं की तुम्हाला असं वाटलं की वारीला जावं किंवा आनंद. करावं? पांडुरंगाच्या भेटीला पायी जायचा आनंद, बरं त्याच्यापेक्षा कोणताच आनंद मोठा नाही. बरं, पण एक्झॅक्टली वाटलं कधी की आपण वारीला जावं, वारी करावी? पहिलं वर्ष आठवतंय का वारीचं? आठवते नाही, एवढाले फोडं आलते पायाला, पायाला चालून चालून एवढाले फोडं आलते, तरी पण काहीच त्रास झाला नाही. बरं. हा, माऊली तुम्ही कुठचे? मी संभाजीनगर. बरं, तुमचं कितवं वर्ष वारी? दुसरं घरात परंपरा होती की तुम्ही परंपरा आहे, पण असे सातत्याने कंटिन्यू वारी करणार नाहीत, अधूनमधून येतात. किंवा पण वारी 22 वर्ष झालं मी आषाढीला शेवटच्या दिवशीत असतो, पण 2 वर्षापासून दिंडीमध्ये आहे. बरं, एखाद्याला वारीचं महत्व पटवून द्यायचं, त्याला वारी त्याने पाहिलेली नाही किंवा वारी त्याला माहिती नाहीये, पण आपल्याला सांगायचं त्याला वारी म्हणजे काय, तर कसं महत्व पटवून द्यायचं? मला तुम्हाला पटवून द्यायचं. माऊली हा एक मिनिट, तुमचं नाव सांगा. माझं नाव शिवाजी अप्पाराव वाकडे, तुम्ही कुठचे? लातूर जिल्हा, तालुका निलंगा, गाव कोराळी. बरं. मी 12 वर्ष झालं वारी करतो. हा आनंद हे कुणालाच कळा नाही, स्वतःलाच कळते. हे आनंद निघाल्यामुळे माझ्यातले 50 लोक आज वारीला चालू केला. हा सुख सोहळा स्वर्गी नाही, हा आनंद एवढा मोठा आहे, ह्यात दुसरं कुठलंही काही करू शकाल ते आनंद नाही, पण ह्या माऊलीच्या पालखीमध्ये चालत राहणं एवढा आनंद आहे, हा सोहळा स्वर्गात देखील नाही, एवढा आनंद माऊली. बरं, आता तुम्ही एवढं म्हणताय, पण तुमच्याकडे बघता मी तुम्हाला म्हातारा म्हणणार नाही, चिरतरुणच म्हणेन खरं तर, पण तरी किती म्हटलं तरी एवढा प्रवास असतो, आपली दमछाक होते, एवढी एनर्जी, एवढा उत्साह कुठून आणता? थकवा येतो माऊलीचा, पण निवारतो त्यानंच. थोडाफार थकवा येतो, पण जरा टेकलं का समाधान वाटतो आणि पायी चालू वाटतो. हा बरं, आता ही वारी झाल्यावर पुन्हा पुढच्या वारीची ओढ लागलेली असते, हा येतो, मागवारला बी येतो. बरोबर. हा, मग मला सांगा की पुढचे वारी येईपर्यंत काय, म्हणजे ही वारी झाल्यावर आता तुम्हाला असं होत असेल, वारी जेव्हा पूर्ण होते, तुम्ही जेव्हा येता, जशी पंचमीचा सण आल्यानंतर लेकीची वड कसं लागते माहेरला जायची, वारी जवळ आली का जशी लेकीची वड लागते ना, आमची वड ह्या भगवंताकडे लागते. हा आनंद वेगळा आहे. रामकृष्ण हरी माऊली, रामकृष्ण हरी.